फ्रॅक्शन प्रॅक्टिस सेट 14. त्यामध्ये जो काही तुमचा पहिला क्वेश्चन आहे तो आहे इन द टेबल बिलो राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द डिजिट इन द नंबर. तुम्हाला एक नंबर दिलेला आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक जो काही डिजिट आहे त्याची प्लेस व्हॅल्यू तुम्हाला लिहायला लावलेली आहे. जी काही प्लेस व्हॅल्यू आहे ती तुम्हाला एका टेबलच्या फॉर्ममध्ये लिहायची. पहिलं जे काय आहे तुमचा प्लेस. आता हा जो काही नंबर आहे हा किती नंबर आहे 378.025 हा नंबर आहे. याच्यामध्ये जो काही प्रत्येक डिजिट आहे त्याची तुम्हाला काय लिहायची आहे प्लेस व्हॅल्यू. तर प्लेस व्हॅल्यू लिहिताना हा जो काही तुमचा पॉईंट आहे पॉईंट नंतर जो पॉईंटच्या आधी जो काही डिजिट असतो त्याला किती राहते युनिट. त्याच्यानंतर ती वाढत चालते किती 10. नंतर इकडे किती आहे 100 आणि नंतर याची इकडं किती आहे तुमची 10, 100 आणि 1000. म्हणजे इथं 10, 100 आणि 1000. मग चला तर आपण बघूया. इथं पहिलं तुम्हाला काय घेतलेलं आहे 3 किती आहे इथं काय राहत तुमचं युनिट 10, 100. म्हणजे काय तुमची याची जी काही प्लेस व्हॅल्यू ती किती तुमची 100. म्हणजे जो काही डिजिट आहे प्लेस व्हॅल्यूला 100च्या प्लेसला 300 म्हणजे 100च्या प्लेसला कोणता आहे 3 म्हणून त्याची व्हॅल्यू किती आहे 300. नंतर काय आहे तुमचा हा युनिट आणि हा काय आहे 10 म्हणजे किती तुमची 78. मग आता याची जी काही तुमची प्लेस व्हॅल्यू आहे ती किती आहे 10. मग 10 प्लेस व्हॅल्यूला कोणता तुमचा डिजिट आहे 7 म्हणून जो काही 7 आहे त्याची जी काही तुमची प्लेस व्हॅल्यू ती किती आहे 70. नंतर तुम्हाला काय दिलेलं आहे युनिट. आता जो काही युनिट आहे युनिटच्या प्लेसला कोणता नंबर आहे तुमचा 8 म्हणून त्याची व्हॅल्यू किती आहे 8. नंतर तुम्हाला काय सांगितलं याच्यानंतर तुम्हाला काय कन्सिडर करायचं आहे 10, 100 आणि 1000. पण इथं पॉईंट नंतरचे म्हणून काय त्याचं डिव्हिजन लिहायचं आहे. मग इथे किती दिलेलं आहे 10चे इथे किती आहे 0 म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे 0 डिवायडेड बाय 10 इक्वल टू